त्या दिवशी मी घराच्या उंबरठ्यावर उभी होते. हातात फक्त एक पिशवी, डोळ्यात पाणी आणि मनात हजार प्रश्न. माझ्या स्वतःच्या मुलाने माझ्याकडं पाहिलं आणि थंड आवाजात म्हणला, आई, आता तुझा काहीच उपयोग नाही. हे घर तू सोड. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्या घरासाठी मी आयुष्य झिजवलं, ज्या भिंतीवरच्या माझ्या संसाराच्या आठवणी कोरलेल्या होत्या, त्याच घरातून मला बाहेर काढलं जात होतं. पण मी शांत होते, कारण मला एक गुपित माहीत होतं. असं गुपित जे काही दिवसात सगळ्यांचं आयुष्य बदलणार होतं. आणि जेव्हा वकिलांनी वसियत वाचली तेव्हा खरंच सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले. काय होतं त्या वसियत शेवटपर्यंत नक्की ऐका. माझं नाव सुमित्रा. मी साधी सरळ गृहिणी. माझे नवरे गोविंदराव सरकारी नोकरी होती. आमचं आयुष्य खूप श्रीमंत नव्हतं, पण समाधानाचं होतं. 2 मुलं, मोठा अमोल आणि धाकटी स्वाती. मी त्यांच्यासाठी माझं स्वप्न बाजूला ठेवलं. नोकरीची संधी आली होती, पण मी ती घर निवडलं. त्यांच्या अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत जागे राहायची. त्यांना कधीच कमी पडून दिलं नाही. गोविंदराव हळूहळू घर घेतलं, थोडी जमीन घेतली. पण ते नेहमी म्हणायचे, सुमित्रा, हे सगळं तुझ्यामुळं शक्य झालं. एक दिवस अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि गोविंदराव मला सोडून गेले. त्या दिवसानंतर माझं आयुष्य बदललं. सुरुवातीला मुलं खूप काळजी घेत होती, पण काही महिन्यातच सगळं बदललं. अमोलची बायको प्रिया हळूहळू घरावर ताबा मिळू लागली. किल्ल्या तिच्याकडे गेल्या, बँक पासबुक तिच्याकडे गेले. मला वरच्या छोट्या खोलीत हकलून, आई, तुम्ही आराम करा, ती म्हणायची. पण तिच्या आवाजात आदर नव्हता. एक सकाळी अमोल माझ्यासमोर उभा राहिला. आई, आम्ही ठरवलंय, हे घर आता आमचं आहे. तुम्ही गावाकडे काकांकडे राहायला जा. मी थरथर कापत होते. अमोल, हे घर तुझ्या बाबांनी. मी बोलायचा प्रयत्न केला, पण त्याने हात वर केला. कृपया ड्रामा करू नका. त्या क्षणी मी हरले. मी शांतपणे पिशवी भरली. घरांचा उंबरठा ओलांडताना माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. पण तरीही माझ्या मनात एकच विचार होता, थोडे दिवस थांबा. 3 दिवसांनी फोन आला. सुमित्राताई, मी ॲडव्होकेट देशमुख बोलतोय. गोविंदरावांची वसियत वाचवायची आहे. सगळ्यांनी ऑफिसमध्ये उपस्थित राहा. मी हसलं. मला माहीत होतं ऑफिसमध्ये सगळं बसले होते. अमोल आत्मविश्वासाने, प्रिया थोडी चिडलेली वकिलांनी कागद उघडला. मी गोविंदराव पाटील पूर्ण शुद्धीत वसियत लिहित आहे. सगळं शांत. मग ते वाक्य आलं, माझ्या मृत्यूनंतर जर कोणी माझ्या पत्नी सुमित्राला घरातून बाहेर काढलं किंवा तिचा अपमान केला, तर त्या व्यक्तीस माझ्या संपत्तीतील एकही रुपये मिळणार नाही. क्षणभर पूर्ण शांतता. अमोलचा चेहरा पांढरा पडला होता. वकील पुढे म्हणाले, संपूर्ण मालमत्ता सध्या सुमित्राताई यांच्या नावावर सुरक्षित राहील आणि पुढे कोणाला द्यायची हा निर्णय फक्त त्यांचा असेल. प्रियाच्या हातातून मोबाईल खाली पडला. आई, आम्ही असं म्हणायचं नव्हतं. मी शांत होते. पहिल्यांदाच माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते. मी फक्त म्हणाले, मी तुम्हाला सगळं देणार होते, फक्त थोडासा आदर हवा होता. मी घरात परत गेले, पण आता मी वेगळी होते. मी निर्णय घेतला, मालमत्तेचा अर्धा भाग वृद्धाश्रमात दान करणार. उरलेला भाग मुलांना. पण एका अटीवर, माझा सन्मान कायम ठेवला जाईल. त्या दिवशी मला एक गोष्ट कळाली, माणसंच खरं धन पैसा नसतो, तो असतो संस्कार. जर तुम्हालाही वाटत असेल की आईवडिलांचा सन्मान सर्वात महत्त्वाचा आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा. कारण आज सुमित्रा आहे, उद्या कदाचित आपणही असू. वसियत वाचून झाल्यावर त्या खोलीत काही क्षण इतकी शांतता पसरलेली होती की भिंतीवरील घड्याळाचा टिकटिक आवाजही मोठा वाटू लागत होता. अमोलचा चेहरा खरंच पांढरा पडला होता. प्रिया खाली मान घालून उभी होती. स्वातीच्या डोळ्यात भीती, लाज दोन्ही दिसत होते.
पण माझ्या मनात मात्र एकच वेगळी शांतता होती. जणू अनेक वर्षाचा भार हलका झाला. वकील देशमुखांनी कागद नीट फोल्ड करून ठेवला आणि म्हणाले, सुमित्राताई, पुढचा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. तुम्हाला हवं तर आजच मालमत्तेचा ताबा अधिकृतपणे तुमच्या नावावर नोंदू. मी हलक्या आवाजात म्हणाले, हो, प्रक्रिया सुरू करा. अमोल अचानक उठला. आई, 1 मिनिट आपण घरी जाऊन बोलूया ना? इतक्या मोठ्या निर्णयासाठी वेळ द्या. मी त्याच्याकडं पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, पण अंधविश्वासही नव्हता. वेळ मी खूप दिला आहे अमोल, आता निर्णयाची वेळ आली आहे. त्या दिवशी मी थेट घराकडे न जाता माझी मैत्रीण लताबाईकडे गेले. त्यांनी मला मिठी मारली. ताई, तुम्ही खूप सहन केलं, पण आता स्वतःसाठी उभं राहा. त्या रात्री मी बराच वेळ जागे होते. आठवणी, अपमान, मुलांचे बालपण, नवऱ्याचं हसू सगळं डोळ्यासमोर फिरत होतं. मनात एकच प्रश्न होता, मी आई म्हणून कुठे कमी पडले का? दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल आणि प्रिया लताबाईच्या घरी आले. दारातच अमोलचे डोळे पाणवलेले दिसत होते. आई, चूक झाली आमच्याकडून, पण आम्ही तुम्हाला घराबाहेर काढण्याचा खरा हेतू नव्हता. प्रेशर होता, कर्ज होतं आणि मी मध्येच थांबवलं. कर्ज होतं म्हणून आईचं घर काढायचं, आणि तेही अपमान करून. प्रिया रडत म्हणाली, आई, मला वाटलं तुम्ही सगळ्या गोष्टीत हस्तक्षेप करता. मला घर माझ्या पद्धतीने चालवायचं होतं, पण मी सीमा ओलांडली. मी शांतपणे ऐकत होते. आधी कधी त्यांना इतक्या नम्रतेने माझ्याशी संवाद साधला नव्हता. आई, आम्हाला एक संधी द्या, अमोल म्हणाला. मी त्यांना ताबडतोब उत्तर दिलं, नाही, मी विचार करून सांगते, असं म्हणाले. त्या आठवड्यात मी वकील देशमुखांसोबत बँक, जमीन, नोंदणी, कागदपत्र सगळं नीट केलं. प्रत्येक कागदावर सही करताना मला जाणवत होतं, आयुष्यभर ज्याच्यासाठी मी नवऱ्यासोबत कष्ट केले, त्यावर आता माझा हक्क अधिकृत झाला आहे. घरी परतताना माझ्या मनात मिश्र भावना होत्या. घराचं दार उघडलं तेव्हा प्रिया स्वतः दारात उभी होती. तिने माझ्या पायाला हात लावला. आई, माफ करा. मी तिला उठवलं. माफी शब्दांनी नाही, वागण्यातून दिसते. घरात काही बदल झाले होते. वरची छोटी खोली रिकामी करून माझी जुनी खोली परत तयार केली होती. कपाटात माझे कपडे नीट ठेवलेले होते. स्वयंपाकघरात माझ्या आवडती चहाची किटली जागेवर ठेवली दिसली. पण माझ्या मनात अजून विश्वास पूर्णपणे परतत नव्हता. काही दिवस शांततेत गेले. अमोल माझ्याशी आदराने बोलू लागला. प्रिया प्रत्येक गोष्टीत विचारू लागली. स्वाती अधूनमधून येऊन माझ्यासोबत वेळ घालवू लागली. एक संध्याकाळी अमोल माझ्या बाजूला बसला. आई, खरं सांगतो, बाबांनी वसियत का लिहिली होती हे मला आत्ता समजलं. त्यांना माहीत होतं की आम्ही बदलू शकतो. मी हळूच हसले. तुमचे बाबा माणसं ओळखत होते आणि त्यांना माझ्यावर विश्वास होता. तो काही क्षण गप्प बसला. आई, आम्हाला संपत्ती नको, आम्हाला तुमचा विश्वास परत मिळवायचा आहे. त्या वाक्याने माझे मनातले कठोरपणा थोडा मवाळ झाला. पण मी एक निर्णय घेतला होता. एका रविवारी सगळ्यांनी हॉलमध्ये बोलवलं. मी ठरवलंय, मी सुरुवात केली. या घराचा अर्धा हिस्सा मी वृद्धाश्रमात दान करणार आहे. अमोल आणि प्रिया एकमेकांकडे पाहू लागले, पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर विरोध नव्हता. उरलेला हिस्सा तुम्हाला मिळेल, पण अट एकच, या घरात कधीही माझा अपमान होणार नाही आणि माझ्या जिवंतपणी कोणताही निर्णय माझ्या संमतीशिवाय घेतला जाणार नाही. अमोल उठून माझ्या पायाशी बसला. आई, आम्ही वचन देतो. त्या दिवसानंतर घरात वातावरण बदलायला लागलं. सकाळी चहा एकत्र घेतला जाईल. रात्री जेवताना सगळे एकत्र बसतं. प्रिया माझ्याकडून पाककृती शिकू लागली. स्वाती माझ्या तब्येतीची काळजी घेऊ लागली. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. काही महिन्यांनी अमोलच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं. कर्जदार घरावर येऊ लागले. प्रिया घाबरली. अमोल ताणतणाव होता. एका रात्री तो माझ्या खोलीत आला
आई पुन्हा एकदा तुमच्याकडे मदत मागतोय, पण यावेळी संपत्तीवर हक म्हणून नाही, मुलगा म्हणून. मी त्याच्याकडे बराच वेळ पाहत राहिले. त्याच्या चेहऱ्यावर आता अहंकार नव्हता, फक्त असहायता होती. किती रक्कम हवी, मी विचारलो. त्याने रक्कम सांगितली. ती मोठी होती, पण परवडण्याऐवजी होती. मी म्हणाले, मदत करेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पैशाने घर टिकत नाही, नात्यांनी टिकतं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, यावेळी मी तुमचा विश्वास तोडणार नाही. मी मदत केली. हळूहळू त्याचा व्यवसाय सावरला आणि त्याच्यासोबत आमचं नातंही. एक दिवस प्रिया माझ्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, आई, तुम्ही घर सोडून गेलात तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का होता. मला वाटलं होतं आपण जिंकलो, पण प्रत्यक्षात आम्ही सगळं हरवलं. मी तिच्या केसांवरून हात फिरवला. चूक सगळ्यांकडून होती, पण ती मान्य करणं मोठेपणा असतो. आज त्या घटनेला 2 वर्ष झाली आहेत. घरात पुन्हा हसू आहे. माझा वाढदिवस साजरा होतो. माझ्या मताला किंमत आहे आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्या मनात कर्तृत्व नाही. कधीकधी मी नवऱ्याच्या फोटोसमोर बसते आणि हळूच म्हणते, गोविंदराव, तुमची वसियत फक्त संपत्ती नव्हती, ती आमच्या नात्यांशी परीक्षा होती आणि कदाचित त्या परीक्षेमुळे आज आमचं घर पुन्हा एकत्र आहे. मला आता एक गोष्ट पक्की कळाली आहे, आईवडिलांना फक्त घरात जागा नको असते, मनात जागा हवी असते. आणि जेव्हा ती मिळते तेव्हा घर खरंच घर बनतं. आणि ज्या दिवशी मला घराबाहेर काढलं होतं, तोच दिवस आमच्या कुटुंबाच्या नवी सुरुवातीचा ठरला.